My subject is biology, and first lecture of biology is unit number 3, inheritance and variation. First of all is understand of inheritance and variation of chromosomes. Chromosomes means made up of DNA, and chromosomes of structure of chromosome. आता क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं मिळत झालेलं आहे हे बघा. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर दॅट्स लाइक ऑफ मेड अप ऑफ क्रोमोझोम्स. दिस लाइक ऑफ मेड अप ऑफ क्रोमोझोम्स. n नंबर ऑफ डीएनए. ज्यावेळेस अनेक असा लंबा डीएनए पासून क्रोमोझोम मेड अप झालेला आहे. And understand of mechanisms of inheritance. Mechanisms of inheritance. First of all, mechanisms of inheritance is chromosomes and mechanism of inheritance and chromosomes. पहिला पॉइंट आपल्याला क्रोमोझोम्स चे अंडरस्टँडिंग करायची आणि क्रोमोझोम्स काय आहे हे समजून घ्यायचं आणि त्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पहिले डेफिनेशन आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे की हेरिडिटी म्हणजे काय. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. आता ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. पहिला आपल्याला समजून घ्यावं लागेल की जेनेटिक्स म्हणजे काय. जेनेटिक्सची डेफिनेशन काय. आता जेनेटिकची डेफिनेशन काय की जेनेटिक्स म्हणजे काय की ब्रँच ऑफ बायोलॉजी आणि टू स्टडी ऑफ heredity and variation. म्हणजे आपल्याला जेनेटिक्स मध्ये दोन गोष्टीची स्टडी करणार आहे. कोणत्या दोन गोष्टीची आपल्याला जेनेटिक्स मध्ये स्टडी करणार आहे. तर जेनेटिक्स मध्ये दोन गोष्टीची हेरिडिटी आणि व्हेरिएशन. आता हेरिडिटी काय सांगते. हेरिडिटी ची डेफिनेशन काय म्हणते की कॅरेक्टर ट्रान्समिट वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे कॅरेक्टर काय होते ट्रान्समिट होते. त्याला आपण काय म्हणतो की हेरिडिटी म्हणतो. आता व्हेरिएशन काय म्हणतो. व्हेरिएशन काय की कॅरेक्टर दॅट मीन्स इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. व्हेरिएशन काय म्हणतो इज डिफरंट एक्सप्रेशन. सेम कॅरेक्टर आहे परंतु डिफरंट एक्सप्रेशन. आता बघा की मला हेरिडिटी काय झालं की द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज नोन ॲज हेरिडिटी. आता फॉर एक्झाम्पल बघा कशा पद्धतीचे ट्रान्समिशन कॅरेक्टर वन जनरेशन कडून सेकंड जनरेशन कडे. आता बघा एक्झाम्पल घेऊ आपण ह्यूमन. आता मानवाचं एक्झाम्पल आपण घेतलं ह्यूमन. आता त्याच्यामध्ये एक फिमेल आहे आणि नेक्स्ट मेल आहे. आता फिमेल आणि मेल ज्यावेळेस क्रॉसिंग होती त्यावेळेस तयार होतो पॅरेंटल जनरेशन. आता पॅरेंटल जनरेशन मध्ये कॅरेक्टर एक्सप्रेस करायचे तुम्हाला या गोष्टीला समजून घ्यायची. आता कोणकोणते जनरेशन टू कशा पद्धतीचे कॅरेक्टर ट्रान्समिशन. आता तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो मी. एक्झाम्पल नंबर फर्स्ट कलर. स्किन कलर.
समजा आई वडील आपले, आई वडील व्हाईट म्हणजे त्याचा रंग गोरा आहे, तर तुमचं पॅरेंटल जनरेशन गोरं होणं गरजेचं आहे आपल्याला ओळखू. दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ हाईट. आता समजा आई वडिलांची हाईट मोठी आहे, तर पॅरेंटल जनरेशन सुद्धा काय होणार आहे, मोठं. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण कम्युनिकेशन. लक्षात घ्या तुमचा कम्युनिकेट, तुमचा समाजामध्ये व्यवहार कसा आहे ते सुद्धा काय होते, कॅरेक्टर. एखादी फॅमिली आपली भांडकुदळ असते, तिचे मुलं सुद्धा काय होते, भांडकुदळ आहेत. म्हणजे काय झालं, कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आपण आपलं खानदानच कसे भांडकुदळ. काही गोष्टी काय, काही कॅरेक्टर काय आहे सेम. समजा त्याचे आई वडील काय शांत आहे, मुलगाही आई वडिलावरच गेला, तर काम लागून कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आता तुम्हाला हेरेडिटी ही गोष्ट काय आली लक्षात आली. म्हणजे हेरेडिटी म्हणजे सोपी डेफिनेशन की ट्रान्समिशन फ्रॉम जेनेटिक इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. नेक्स्ट पॉइंट, mechanism of inheritance has successfully investigated before is chromosome. आता क्रोमोझोम कोण आपल्याला हे सर्व गोष्टी काय होत्या, इन्व्हेस्टिगेट होत्या, म्हणजे काय होतं, माहिती होती, आयडेंटिफाय होते. ऑब्झर्व इज जीन. आता एक जीन हा तुम्हाला एक नवीन शब्द आहे. आता या गोष्टी माहिती आहे, इनहेरिटन्स तुम्हाला समजलं, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय तर माहिती गेली. बिफोर इज क्रोमोझोम. आता जीन कसा डेव्हलप झाला आणि क्रोमोझोम कसा डेव्हलप झाला, आता तीन गोष्टी लक्षात घेणे आपल्याला. जीन म्हणजे काय की स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डीएनए. जीन म्हणजे काय की डीएनएचा जरसा तुकडा, म्हणजे काय झालं आपलं जीन झालं. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो दिस लाईक ऑफ डीएनए. आता हा एवढा मोठा झाला आपला डीएनए. आता डीएनएचा इतका भाग म्हणजे काय झाला आपला जीन झाला, स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डीएनए. आता दुसरी गोष्ट काय की क्रोमोझोम कसं तयार झाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की क्रोमोझोम कशापासून तयार झाला. क्रोमोझोम इज मेड अप ऑफ डीएनए. समजून घ्या, क्रोमोझोम्स मेड ऑफ डीएनए. डीएनए पासून काय झाला क्रोमोझोम मेड. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचं क्रोमोझोमचं काय स्ट्रक्चर आहे आणि हा डीएनए, ह्या डीएनए पासून क्रोमोझोम काय झाला मेड होतो. आता याच्यामध्ये या सर्व गोष्टी शोधल्या कोणा, याच्यामध्ये सक्सेसफुली मेंडल नावाचा सायंटिस्ट आहे. पीसेंट फार्म वॉज बॉर्न. मेंडलचा जन्म 1822 या सालामध्ये झाला. या मेंडलने ह्या गोष्टी काय केल्या क्लिअर केल्या की मेंडल फर्स्ट गिव actual explanation for the mechanism of inheritance by using hybridization. Hybridization थ्रू त्यांनी काय केलं की एक्सप्लेनेशन केलं. आता मुळात तुम्हाला काय समजून घेणं पहिले की हायब्रिडायझेशन काय. आता तुम्हाला हायब्रिडायझेशन गोष्ट सांगतो समजून की आता आपण जनरली त्याला हायब्रिड काय म्हणतो की संकरित. आता ऑलमोस्ट जवळजवळ सर्व गोष्टी काय झालेल्या संकरित झाल्या. आता ऑलमोस्ट संकरित कशी झालेल्या, पहिले एक्झाम्पल घ्या तुम्ही. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला टमाटे एकदम बारीक भेटतात, बरोबर. आपल्याला भाजी करायची असली तर एवढे टोपलीभर टमाटे आपल्याला तोडून आणतात आणि त्यावेळेस आपल्याला टमाट्याची भाजी होते. आता हे आपलं हायब्रिड आलं. आता हायब्रिड मध्ये तुम्ही मार्केटमध्ये टमाटे पाता हे होईल, 4-5 टमाटे आणले की तुमची भाजी होईल. ते काय झाले एक्झाम्पल ऑफ हायब्रिड. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला ते एक एक्झाम्पल मी घेऊन सांगतो आता की मँगो. आता हायब्रिड म्हणजे काय केलं आपण की पिरियड कमी केला प्लांटचा, म्हणजे कमी काळामध्ये त्या झाडाला फ्रूट लागणं गरजेचं आहे. त्या गोष्टी तुम्ही हायब्रिड लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्ही आंब्याचं झाड लावला तर तुम्हाला ते आंबे खाण्यासाठी
10 ते 15 वर्ष आपल्याला थांबावं लागतं. आता तुम्हाला 2 ते 2.5 इयर मध्ये लगेच आंबे खायला म्हणजे ते काय झालं हॅबिट. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं आपण कॅरेक्टर इन्सर्ट केले. ती गोष्ट काय झाली की हॅबिट. त्याला आपण काय म्हणतो हॅबिट. म्हणजे सेकंड एक्झाम्पल तुम्हाला आणखी सांगतो की आता ब्रिंजल पाहिलं. ब्रिंजल पाहिलं तर ब्रिंजल पाहिलं तुम्हाला असे गोले उरलेच पाहिजे. आता काय पहिले लग्नात सुरुवातीच्या काळामध्ये लग्नात वांग्याची भाजी होत नव्हती. आता आपण वांग्याची भाजी करू शकतो. म्हणजे ते काय झालं आपलं ब्रिंजलमुळे हॅबिटमुळे ह्या गोष्टी काय झाल्या आपल्याला शक्य झाल्या. आता या सर्व गोष्टी शक्य झाल्या हे मेंडलनं एक्सप्लेनेशन करून आपल्याला सांगितले. आता कसं एक्सप्लेनेशन करून सांगितलं पहा. 7 पेअर ऑफ कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर ऑफ पी प्लांट. मेंडलनं स्मार्टपणानं पी प्लांट हा डेव्हलप केला, आपला सिलेक्ट केला. आता पी प्लांटच का सिलेक्ट केला, दुसरे प्लांट का सिलेक्ट केले, याच्या मागे मेंडलनं कारण दिले. कारण कोणते कारण दिले की पी प्लांट हा एन्युअल प्लांट म्हणजे बघा आता वर्षभरामधून पी प्लांट हा आपण किती घेऊ शकतो 3 to 4 टाइम. म्हणजे त्याने एक्सपेरिमेंट करण्यासाठी फास्ट एक्सपेरिमेंट केले. आणि या जागी जर मेंडलला आपलं व्हीट प्लांट घेतला असता, गहू घेतला असता, त्याला एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी 1 वर्ष आपण त्याला थांबावं लागलं असतं. परंतु एक्सपेरिमेंट चुकला तरी मेंडल काय करू शकत होता 3 ते 4 महिन्यात दुसरा लावू शकत होता, परंतु गहू लावू शकत नाही. आता याच ठिकाणी आपण मँगो घेतला असता तरी मेंडलला वर्ष लागलं असतं. कोणताही दुसरं घेतला असतं. म्हणून मेंडलना पी प्लांट सिलेक्ट केला होता की तो वर्षभरातून 3 ते 4 टायमाला आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. दुसऱ्या प्लांटला आपण एक्सपेरिमेंट करू शकत नाही. आता एक्झाम्पल आपण घेतलं ज्वार किंवा बाजरी, तर त्याला वर्ष थांबावं लागलं असतं. म्हणून मेंडलना पी प्लांट सिलेक्ट केला. पी प्लांट सिलेक्ट करायचं तुम्हाला कारण समजलं. आता 7 कॅरेक्टर कोणकोणते होते. आता कॅरेक्टर म्हणजे काय वैशिष्ट्य. डॉमिनंट, सेकंड काय आहे की डॉमिनंट अँड रेसिस्ट. पुढचं पण हां 7 पेअरिंग कॅरेक्टर कॉन्स्ट्रक्टिंग पी प्लांट इज नेक्स्ट लेक्चर.